रसिको, कवितेला गेयता पाहिजे असं मुळीच नाही. म्हणजे प्रत्येक कविता त्याला यमक जुळला पाहिजे, त्याचं गाणं व्हायला पाहिजे असं नाही. कमीत कमी शब्दामध्ये चांगल्या प्रकारचा भाव पोचवणं याचा अर्थ उत्तम कविता. आता अगदी उदाहरण सांगायचं झालं तर मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर कविता आहे. कवितेचं नाव आहे शहाणपण. पाडगावकर लिहितात, सुखवस्तू घराच्या उंच उंच गॅलरीत उभं राहून रस्त्यावरनं येणाऱ्या जाणाऱ्यांच्याकडं तुच्छतेनं बघून पान खाऊन थुंकायचं अलीकडं मी बंद केलंय. सुखवस्तू घराच्या उंच उंच गॅलरीत उभं राहून रस्त्यावरनं येणाऱ्या जाणाऱ्यांच्याकडं तुच्छतेनं बघून पान खाऊन थुंकायचं अलीकडं मी बंद केलंय. अर्थात हे शहाणपण मला शिकवलं वाऱ्यानं. एकदा असाच गॅलरीत उभा होतो आणि रस्त्यावरनं येणाऱ्या जाणाऱ्यांच्याकडं तुच्छतेनं बघून पान खाऊन जे काही थुंकलो नेमका त्याच वेळी वारा व्हायला आणि माझी लाले लाल थुंकी माझ्याच शर्टवर सांडली. शर्ट लाले लाल झाला इतका की लॉन्ड्रीत नेऊन देणं भाग पडलं. लॉन्ड्रीवाल्यानं एकदा माझ्याकडे बघितलं, एकदा शर्टकडे बघितलं आणि सहानुभूतीपूर्वक म्हणाला, साहेब पैजेवर सांगतो कोणीतरी हलकट माणूस थुंकलेला दिसतोय.